आपण बऱ्याच प्रकारचे लोणचे बनवत असतो किंवा खात असतो. पण आज आपण जे लोणचे बनवणार आहोत ते अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहे. हे चवीला एकदम झणझणीत आहे आणि अगदी पटकन बनवून होते. चला तर मग आज मस्त असे कोल्हापुरी थाळीच्या सोबत असते ते आपण लोणचे बनवणार आहोत. कोल्हापूर, सातारा या ठिकाणी ज्या थाळ्या मिळतात मटण, चिकन त्याच्यासोबत अशा प्रकारचे मटणाचे किंवा चिकनचे लोणचे मिळते. तर आज आपण त्यातीलच मटणाचे लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी अतिशय झटपट होते. तर आपण पाहू शकता इथे पावशेर मटण घेतलेलं आहे. हे मटण घेताना आपण बोनलेस मटणचा वापर करणार आहोत. मटणाचे पीस छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. 1 चमच्यात पांढरे तीळ, 3 चमचे सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे, हे खिसून घेतलेलं आहे. आता हे जे मटण आहे ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घ्यायचं असेल तर धुवून घेऊ शकता. तुम्ही जर नसेल धुवून घेत तर नाही घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आपण याला एक मॅरिनेशन करणार आहोत. याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. इथं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट जरी तुम्ही वापरली पाव चमचा तरी देखील चालेल. आता हे छान मिक्स करून आपण मॅरिनेट करून बाजूला ठेवून देऊयात. इथे कुकरचा पॅन असतो तो ठेवलेला आहे. त्याच्यावरती गरम झालं की आपण तीळ छान असे भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम हीटवरती मस्त असे तीळ भाजून घ्यायचे आहेत. अगदी त्याचा सुगंध दरवळू लागला की आपण हे तीळ भाजलेले काढून घेणार आहोत. तीळ काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे. तीळ आणि खोबरं भाजायला वेगवेगळा वेळ लागतो, त्याच्यामुळे हे दोन्ही आपल्याला एकत्र भाजून घ्यायचं नाही आहे. तीळ अतिशय झटपट भाजून होतात. तीळ काढून घेतलेले आहेत. आता हे सुकं खोबरं आहे जे खिसून घेतलेलं आहे आपण ते भाजून घेणार आहोत. हाय फ्लेमवरती भाजायचं नाही आहे, नाहीतर हे करपण्याची शक्यता असते. खोबरं देखील छान आपण भाजून घेतलेलं आहे. आता तोच पॅन आपण गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. कांदे छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. हा पांढरा कांदा इथे मी वापरलेला आहे. थोडासा वेळ लागतो पांढरा कांदा ब्राऊन व्हायला. आपण पाहू शकता मस्त असा कांदा आपला भाजतोय. आता याच्यामध्ये हवं असल्यास थोडंसं मीठ आपण घातलं तरी चालेल, पण आपण मॅरिनेशनमध्ये मीठ ऑलरेडी घातलेलं आहे तर त्याच्यामुळे इथे मिठाचा वापर नाही केलेला. 2 चमचे बारीक चिरून आपण कोथिंबीर वापरलेली आहे. ही कोथिंबीर वापरणं ऑप्शनल आहे, पण कोथिंबीरमुळे याला फ्लेवर खूप छान येतो म्हणून आपण इथे कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. आता हे छान असं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे. अगदी ब्राऊन कलरमध्ये परतायचा नाही आहे. असा कांदा थोडासा रंग बदलला की आपण त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे मटणचे पीस आहेत ते आपण घालणार आहोत. आता हे छान मंद आचेवरती परतून घेणार आहोत. अगदी याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. साधारण 3 ते 4 मिनिट आपण हे छान असं परतून घेणार आहोत. आता हे परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये छोटी वाटी भरून आपण पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. हे पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती कुकरवरती झाकण लावणार आहोत. पहिली शिट्टी हाय फ्लेमवरती करणार आहोत आणि नंतरच्या शिट्ट्या लो फ्लेमवरती आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. मटणाचे पीस लहान किंवा मोठे आहेत त्याच्याप्रमाणे जेवढ्या शिट्ट्या करायच्या आहेत तेवढा वेळ कमी जास्त लागू शकतो. इथं छोटे पीस केलेले आहेत त्याच्यामुळे 4 शिट्ट्या पुरेशा आहेत. आता आपला कुकर आपण थंड झालेला आहे, झाकण काढलेलं आहे आणि आपले हे मटण छान असे शिजलेलं आहे. आता याच्यातले पीस आपण बाजूला काढणार आहोत. याच्यामधले सर्व पीस आपल्याला बाजूला काढायचे आहे. त्याच्यातला कांदा जो आपण घातलेला आहे किंवा सूप ते आपण बाजूला ठेवणार आहोत. हे सूप तुम्ही प्यायला वापरू शकता. आता आपण तीळ आणि खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते पल्स मोडवरती आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक थोडंसं करून घेणार आहोत. अगदी पूड करायची नाही आहे. किंवा हे खोबरं तुम्ही हाताने चुरलं तरी देखील चालेल आणि अख्खे तीळ वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. अर्धे तीळ आपण याच्यातले अख्खेच ठेवणार आहोत आणि अर्धे या खोबऱ्याबरोबर घालणार आहोत आणि हे 1-2 पल्सवरती जस्ट आपण फिरवून घेणार आहोत. एकदम बारीक करायची गरज नाही आहे. हे अशा प्रकारे केल्यामुळे याचा सुगंध खूप दरवळतोय. आता एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं
की नंतर आपण हे मटणाचे पीस त्याच्यामध्ये घालणार आहोत. थंड तेल असताना असे पीस घालायचे नाही. थंड तेलामध्ये जर आपण मटणाचे पीस घातले तर ते खूप तेलकट होतात, म्हणून ह्याच्यामध्ये घालायचे नाही. हाय फ्लेमवरती गॅस केलेला आहे. तेल छान गरम झालं की नंतर मीडियम हीटवरती आपल्याला गॅस करायचा आहे. एकदम तेलातून धूर येईपर्यंत आपल्याला एवढं तेल गरम करायचं नाही आहे, नाहीतर मग हे मटणाचे पीस त्याच्यामध्ये घातले तर करपतील. त्यामुळे मध्यम आचेवरती आपला गॅस करून छान असे हे पीस फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडासा याचा रंग बदलला की आपण हे काढून घेणार आहोत. अशा प्रकारे चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही टाकू शकता किंवा झारा घेतला तरी देखील चालेल. जो आपण फ्राय करण्यासाठी झारा घेतो त्या झाऱ्याचा वापर केला तरी चालेल. आपण थोडे थोडे करत सर्व पीस याच्यामध्ये एकाच वेळी फ्राय करून घेणार आहोत. थोड्याच तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. तुम्हाला जास्त जर असं लोणचं बनवायचं असेल तर 2-3 बॅचेसमध्ये फ्राय करा, पण थोड्या तेलाचा वापर करा. पण तेल एवढं घ्यायचं आहे की जेणेकरून आपले हे मटणाचे पीस फ्राय होतील. कारण ह्या तेलाचा नंतर वापर काय करायचा हे तुमच्यावरती असतं. नॉनव्हेजसाठीच आपण हे तेल वापरू शकतो, त्याच्यामुळे कमीत कमी तेलामध्ये आपण हे लोणचं बनवायचं आहे. फ्राय करण्यासाठी कमी तेल आपण इथे वापरत आहोत. आता हे सर्व पीस छान असे फ्राय झालेले आहेत. आता हे काढून घेऊयात. अशा प्रकारे झाऱ्याने तुम्ही काढले तरी चालतात. आता हे बाजूला ठेवूयात आणि इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 3 चमचे टेबलस्पून तेल घातलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि आपण पाहू शकता अगदी थोडंसं आलं लसूण पेस्ट या चमच्यामध्ये घेतलेली आहे मी, ती देखील घातलेली आहे. मटण शिजताना आपण ऑलरेडी घातलेली आहे ती पेस्ट. तुम्ही मिरच्या अख्ख्या घालण्याच्या ऐवजी इथे मिरचीची पेस्ट घातली तरी देखील चालते. आता हे सर्व घातल्यानंतर आपण अगदी थोडंसं हिंग वापरणार आहोत. हिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरेपूड घालणार आहोत. साधारण 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता. इथं 1 चमचा फुल भरून बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आणि अगदी थोडासा काळा मसाला वापरलेला आहे, पाव चमचा. हा अवॉइड करायचा असेल तर करू शकता, पण याने चव खूप मस्त येते म्हणून अगदी थोडासा घातलेला आहे. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून आपण गरम मसाला पावडर घालणार आहोत. याच्यामुळे याला चव एकच नंबर येते, एकदम भन्नाट येते. हे सर्व घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर जास्त तेलाचा वापर तुम्ही इथे करू शकता. ज्या तेलामध्ये मटण फ्राय केलं होतं तेच तेल इथं आपण वापरलेलं आहे. आता अजून जास्त तेलाचा वापर करायचा असेल तर करू शकता. आता आपण जे मटणाचे पीस फ्राय करून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. मटण आपण जस्ट आत्ताच फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे मसाले तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हे सर्व मसाले मटणाला छान असे लागतात आणि लोणच्याची चव अजून भन्नाट लागते. आता आपण खोबरं जे आपण थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि तीळ ते आपण घातलेले आहेत. आता हे छान मिक्स करून घेऊयात. थोडेसे तीळ आपण त्या प्लेटमध्ये तसेच ठेवलेले, अर्धे मिक्सरमध्ये घातलेले आणि अर्धे ठेवले होते, तर अर्धे आपण याच्यामध्ये घालणार आहोत. याने हे दिसायला खूप मस्त लागतं आणि चव देखील खूप भन्नाट येते. तर आता हे छान असं मंद आचेवरती हलवून घेणार आहोत. चवीपुरतं आपल्याला इथे अगदी आमचूर पावडर टाकायची आहे, अगदी चवीपुरती. याने चव खूप मस्त येते. आणि 2 लिंबाचा आपण रस घेतलेला आहे. मध्यम आकाराची 2 लिंब होती. मोठे असेल तर एकच घातलं तरी चालेल आणि छोटी असेल तर 3 लिंब तरी वापरायला लागतील. याच्यामुळे हे लोणचं छान होतं आणि चव तर एकदम भन्नाट येते. आता हे छान मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यावरती याच्यामध्ये जास्तीचं काही साहित्य घालायची गरज नाही आहे. आता आपण अख्खे तीळ घातलेले आहेत. तीळ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस लो टू मीडियम हीटवरती ठेवायचा आहे. मीठ आपण ऑलरेडी शिजताना घातलेलं आहे. तुम्हाला अजून थोडं घालायचं असेल तर घालू शकता. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता लोणचं आपलं मस्त रेडी झालेलं आहे. खूप झणझणीत असं हे लोणचं होतं. अगदी तोंड लावणीसाठी 1 ते 2 फोडी तुम्ही जेवताना घेऊ शकता. हे लोणचं पांढऱ्या भातासोबत तुम्ही त्याच्यामध्ये चुरून घातलं तर हे लोणचं मस्तच लागतं. तेलाचा वापर तुम्हाला जास्त करायचा असेल तुम्ही करू शकता. हे लोणचं 2 दिवस बाहेर राहतं आणि 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा. हे लोणचं आपण कोल्हापुरी पद्धतीने केलेलं आहे. तुमची पद्धत काही वेगळी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. तर आजचं हे आगळ्या वेगळ्या पद्धतीचं मटणाचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील
त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर आजची रेसिपी आवडल्यास तुमचे अमूल्य असे कमेंट्स नक्की नोंदवा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.